बघतोय चॅप्टर नंबर 18 नेचर अँड काइंड्स ऑफ इंडक्शन. याच्यामध्ये पॉईंट नंबर 6 पर्यंत आपण गेल्या 2 लेक्चर मध्ये कव्हर केलं होतं. आज आपण पॉईंट नंबर 10 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे. तर पहिला पॉईंट आहे आजचा सिंपल एन्युमरेशन. आता सिंपल एन्युमरेशन म्हणजे काय ते बघा. तर जे काय आपण यापूर्वी इंडक्शन मध्ये बघितलं की काही अनुभव घ्यायचे किंवा काही एक्सपेरिमेंट करायचे आणि त्यावरून तीच गोष्ट इन फ्युचर ज्या काही गोष्टी त्या क्लासमध्ये असतील, जीनस मध्ये असतील, त्यांना ऍप्लिकेबल होतील असं मानायचं. तीच गोष्ट ज्यावेळी सामान्य माणूस करतो त्यावेळी त्याला आपण म्हणायचं सिंपल एन्युमरेशन. म्हणजे बघा, सोमवारी पाऊस पडला, मंगळवारी पाऊस पडला, बुधवारी सुद्धा पाऊस पडला, तर आपण एक अंदाज लावतो की गुरुवारी सुद्धा पाऊस पडेल, शुक्रवारी सुद्धा पाऊस पडेल. अशा ठिकाणी आपण काय केलंय, आपल्याला आजपर्यंत जो काही एक्सपिरियन्स आलाय गेल्या काही दिवसांचा, तो एक्सपिरियन्स कन्सिडर केला आणि सांगितलं की जे पावसाच्या संदर्भात गेल्या 3 दिवसात घडलंय तेच पुढे 1-2 दिवस घडेल. अशा प्रकारे ज्यावेळी सामान्य माणूस म्हणजेच आपण अंदाज लावतो त्याच्यावेळी आपल्याला मिळतंय सिंपल एन्युमरेशन. इकडे काय असतं ते बघा. When the generalization is supported by positive instances and no contrary instances has been observed, the method of simple enumeration is said to be used. याचा अर्थ काय आहे, तर ज्यावेळी तुम्ही एखाद्या अशा प्रकारचं एन्युमरेशन करता, मग ते पावसाचं असू शकतं किंवा मी खाली एक्झाम्पल दिलंय बघा, एव्हरी रोज हॅज थॉर्न किंवा दी रेड टी शर्ट इज माय लकी टी शर्ट. या ठिकाणी आपण काय करतो बघा, ज्या काही गोष्टी आहेत, जे काही अनुभव आहेत ते प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह येतात आणि म्हणूनच आपण जे काही भविष्यात घडणार आहे त्याचा अंदाज लावू शकतो. म्हणजे बघा, लहानपणापासून आजपर्यंत तुम्ही जेवढ्या काही प्रकारची गुलाबं बघितली असतील, प्रत्येक गुलाबाला काटे होते. म्हणून तुम्ही काय म्हणताय, या गुलाबाला पण काटे आहेत आणि भविष्यात सुद्धा रोजेसच्या क्लासपासून जे काही येणार आहे त्याला काटे असणार आहेत. इकडे तुम्ही फाइंड आउट करायचं किंवा फिगर आउट करायचा प्रयत्न करताय का की गुलाबाला काटे का आहेत? नाही. फक्त आपण आपला एक्सपिरियन्स बघतोय जो पॉझिटिव्ह आहे. जर तुम्हाला लहानपणापासून आजपर्यंत एखादी जरी गुलाबाची प्रजाती किंवा प्रकार मिळाला असता ज्याला काटेच नाहीत, तर तुम्ही हे म्हणू शकला नसता की एव्हरी रोज हॅज थॉर्न सॉरी. पण आता आपण काय म्हणू शकतोय, कारण आपल्या एक्सपिरियन्स मध्ये युनिफॉर्मिटी आहे. तर सेकंड एक्झाम्पल बघा, द रेड टी शर्ट इज माय लकी टी शर्ट. तुम्ही एक्झामच्या वेळी एकदा लाल रंगाचा टी शर्ट घालून गेला, तुम्हाला पेपर खूप सोपा गेला, जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट वाटलं होतं ते झालं. एका पेपरच्या संदर्भात झालं, त्यानंतर पुढे 2, 3, 4 प्रत्येक पेपरला तुम्ही ठरवलं मी रेड टी शर्ट घालूनच जाईन आणि तुमचे सगळे पेपर सोपे गेले. एक्झामला तुम्हाला जे काही रिझल्ट आला त्यावेळी चांगले मार्क्स मिळाले. आता तुमचं एन्युमरेशन काय असेल, रेड टी शर्ट हा माझा लकी टी शर्ट आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक पेपरला जाताना कोणत्या कॉम्पिटिशनला जाताना मी रेड टी शर्टच घालून जाईन. मग अशा प्रकारे सलग तुमच्या पहिल्या पेपर पासून लास्ट पेपर पर्यंत सगळे पेपर रेड टी शर्ट घालून गेल्यानंतर पॉझिटिव्ह आले, चांगले गेले, म्हणून तुम्ही म्हणू शकता की इन फ्युचर सुद्धा मी रेड टी शर्ट घालूनच जाईन आणि मला एक्झाम चांगली जाणार आहे. मग अशा प्रकारे ज्यावेळी एखादं जनरलायझेशन इंडक्शन काढण्यात येतं, ज्या ठिकाणी माणूस काय बघतोय, फक्त पॉझिटिव्ह गोष्टी बघतोय, त्याच्या आयुष्यात निगेटिव्ह गोष्ट किंवा त्याचा जो काही एक्सपिरियन्स चालू आहे आजपर्यंत त्याला कॉन्ट्राडिक्ट करणारी विरोधी गोष्ट आली नाही, म्हणून ज्यावेळी एखादं जनरलायझेशन सामान्य माणूस म्हणजे आपण इस्टॅब्लिश करतो त्यावेळी आपण त्याला म्हणायचं सिंपल एन्युमरेशन. म्हणजे काय, एन्युमरेशन किंवा इंडक्शन ही 2 प्रकारची असतात. पहिलं असतं सायंटिफिक इंडक्शन आणि दुसरं असतं सिंपल एन्युमरेशन. सायंटिफिक म्हणजे काय, जे कोण सायंटिस्ट असतील ते विज्ञानाच्या संदर्भात लॅबमध्ये जे काही एक्सपेरिमेंट करत असतील त्याला म्हणायचे सायंटिफिक इंडक्शन. आणि ज्यावेळी सामान्य माणूस येईल तो स्वतःच्या अनुभवाच्या बळावर सांगतोय की भविष्यात काय होणार आहे किंवा या क्लासच्या संदर्भात. फॉर एक्झाम्पल रोजचं घेतलं तर आजपर्यंत माझा अनुभव काय, प्रत्येक गुलाबाला काटे आहेत. भविष्यात मी काही जे काही गुलाब विचारात घेईन, विकत घेईन किंवा जे काही गुलाबाचं झाड लावेन त्याला काटेच असतील असं मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. अशा प्रकारे ज्यावेळी एखादा इन्फ्लुअन्स काढण्यात येतो त्याला म्हणायचं सिंपल एन्युमरेशन. आता कन्सेप्ट अजून क्लिअर होण्यासाठी आपण याचं कॅरेक्टरिस्टिक बघूया. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे युनिफॉर्म एक्सपिरियन्स. द ग्राउंड ऑफ जनरलायझेशन इन सिंपल एन्युमरेशन इज युनिफॉर्म और अनकॉन्ट्राडिक्टेड एक्सपिरियन्स और एक्सपिरियन्स शोज सर्टन प्रॉपर्टीज आर फाउंड टुगेदर. याचा अर्थ काय, गुलाब आणि काटे याचा विचार करा. आजपर्यंत तुम्ही जेवढी गुलाबं बघितलीत प्रत्येक गुलाबाला काटे होते. ऍब्सेन्स ऑफ अनकॉन्ट्राडिक्टेड एक्सपिरियन्स याचा अर्थ काय, जर तुम्हाला एखादं तरी गुलाब मिळालं असतं ज्याला काटेच नाही तर तुम्ही काय म्हटलं असतं किंवा तुम्ही एक स्टेटमेंट केलं असतं का की एव्हरी रोज हॅज थॉर्न, केलं नसतं. म्हणजे याचाच अर्थ काय, तुम्ही आजपर्यंत ज्या काही गोष्टी एक्सपिरियन्स केल्या त्याच्यात काहीतरी एक युनिफॉर्मिटी आहे, एक समानता आहे, साम्य आहे आणि म्हणूनच तुम्ही भविष्य संदर्भात प्रेडिक्शन करू शकता. आणि हेच आहे बेसिस सिंपल एन्युमरेशनचं. जसं मी तुम्हाला रेड टी शर्टचं एक्झाम्पल दिलं की एखाद्याचं लकी पेन असतं की हे पेनने मी पेपर लिहिल्यानंतर पेपर सोपाच जातो. मग त्याच्या बाबतीत काय घडलंय, तर आजपर्यंत त्या पेनने पेपर लिहिल्यानंतर तो पेपर सोपाच गेलेला आहे आणि हा त्याचा एक्सपिरियन्स जो आहे तो युनिफॉर्म आहे, सारखा आहे. आणि याच बेसिसवर तो म्हणतो या पेनने मी भविष्यात ज्यावेळी एखादा एक्झाम देईन, एखादा पेपर लिहीन त्यावेळी तो सोपाच जाईल. त्यामुळे लक्षात ठेवायचं सिंपल एन्युमरेशनचा बेसिस असतो युनिफॉर्म एक्सपिरियन्स. सेकंड कॅरेक्टरिस्टिक बघा, बिलीफ इन युनिफॉर्मिटी. वी इन्फर सर्टेन प्रॉपर्टी ऑफ द अननोन केसेस बिकॉज वी हॅव फाउंड देम इन द नोन केसेस. So the generalization is based on the belief that nature of the particular class or genus is uniform. याचा अर्थ काय,
आपण काही घटनेसंदर्भात किंवा काही जे काही अनुभव घेतलेत तिकडे आपल्याला जे काही समजलंय तेच आपण इन फ्युचर जी गोष्ट आपण अजून अनुभवलेली नाही त्याच्या बाबतीत सुद्धा स्वीकारतोय. लकी पेनचं एक्झाम्पल घ्या. मी एक एक्झाम पर्टिक्युलर या सेमिस्टरची दिली, त्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर ट्रायमॅक्सचा समजा वापर केला असेल, एक्झाम माझी सोपी गेली असेल, त्यानंतर मी आता काय विचार करणार आहे, जर ट्रायमॅक्स वापरून या सेमिस्टरची एक्झाम जर सोपी जाते तर मी नेक्स्ट सेमिस्टरला पण ट्रायमॅक्स वापरणार आहे. म्हणजे काय, जी गोष्ट तुमच्या नोन इन्स्टन्सेस मध्ये म्हणजे आता जी काही गोष्ट घडली आहे त्याच्यावरून मी काय म्हणतोय, भविष्यात पण तीच गोष्ट होणार आहे. किंवा गुलाबाचं एक्झाम्पल घेतोय पुन्हा एकदा, की गुलाब आजपर्यंत जी काही बघितली त्या प्रत्येकाला काटे होते. मग त्या माझ्या युनिफॉर्म एक्सपिरियन्स वरून मी काय विश्वास ठेवतोय, भविष्यात सुद्धा जे काही गुलाब मी झाड लावत असेल किंवा विकत घेणार असेल त्या प्रत्येक गुलाबाला काटेच असणार आहे. आणि याच विश्वासामुळे आपण इन्फ्लुअन्स काढू शकतो. जर माझा विश्वास नसता की आता गुलाबाला काटे आहेत पण उद्या नसतील, तर मी इन्फ्लुअन्स काढू शकलो असतो का की एव्हरी रोज हॅज स्टोन, काढू शकलो नसतो. याचा अर्थ काय, सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे ते बिलीफ इन युनिफॉर्मिटी. म्हणजे काय, जे आता घडतंय, जे मी आता अनुभवतोय तेच भविष्यात सुद्धा घडणार आहे. नेक्स्ट स्लाइड. लॅक ऑफ अनालिसिस ऑफ प्रॉपर्टीज. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सामान्य माणूस एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून जेव्हा अंदाज लावतो त्यावेळी तो त्या गोष्टीची कारणे मीमांसा करण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे नक्की ती गोष्ट का घडते हे शोधण्याचा प्रयत्न करत नाही. इन सिम्पल एन्युमिरेशन वी डू नॉट अनालाइज द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्झर्व्ड इन्स्टन्सेस. वी डू नॉट अटेम्प्ट टू फाइंड आउट व्हाय सर्टन प्रॉपर्टीज गो टुगेदर. याचा अर्थ काय, मी रोज सकाळी लवकर उठतो आणि बघतो काय, तर सूर्य पूर्वेला उगवतोय. याचा अर्थ काय, मी आता जनरल स्टेटमेंट केलं सूर्य पूर्वेलाच उगवणार आहे. हे मी का सांगतोय, माझ्या एक्सपिरियन्स वरून. पण मी याचं कारण शोधायचा प्रयत्न केलाय का, की सूर्य पूर्वेलाच का उगवतोय, उत्तरेला का नाही, दक्षिणेला का नाही, पश्चिमेला का नाही. किंवा गुलाबाचं एक्झाम्पल घ्या, जे मी सुरुवातीपासून सांगतोय. गुलाबाला काटे आहे ते मी आजपर्यंत बघत आलोय. मी म्हणतोय की भविष्यात सुद्धा प्रत्येक गुलाबाला काटेच असणार आहेत. पण हे काटे त्याच गुलाबालाच काय आहे, चाफ्याला असतात का, नसतात. मग गुलाबालाच ते काटे का आहेत हे शोधायचा मी प्रयत्न केलाय का, नाही. याचा अर्थ काय, आपण ज्यावेळी एखादी गोष्ट अनालाइज करतो त्यावेळी आपल्याकडे अनालिटिकल अप्रोच किंवा सायंटिफिक अप्रोचचा ऍब्सेन्स दिसून येतो. अशा प्रकारे आपण नक्की ती गोष्ट का घडली हे शोधायचा प्रयत्न करत नाही. एखाद्या झाडाचं जर सफरचंद पडलं असेल तर सायंटिस्ट म्हणजे सफरचंद खाली का पडते शोधायचं, पण आपण काय करू, सफरचंद उचलायचं, एकतर मालकाला द्यायचं आणि स्वतः खायचंय, विषय संपला. फोर्थ बघा, लो डिग्री ऑफ प्रोबॅबिलिटी. A generalization by simple enumeration is based on mere uniform experience. So if we come across any contrary instances, it will be rejected. That is why it is said that as compared to generalization in science, simple enumeration has low degree of probability. आता याचा अर्थ लक्षात घ्या, तुमचं हे जे काही जनरलायझेशन आहे ते कधीपर्यंत चालू राहणार आहे, जोपर्यंत तुमचा एक्सपिरियन्स युनिफॉर्म आहे. म्हणजे काय, मी माझं लकी टी शर्ट घालून जातोय आणि प्रत्येक एक्झामला चांगले मार्क्स मिळत आहेत, ही गोष्ट कधीपर्यंत चालू राहील, जोपर्यंत एखादा पेपर खराब जात नाही. एखादी एक्झाम असेल ज्या ठिकाणी मला प्रचंड टेन्शन आलंय, लकी टी शर्ट आहे तरी पण माझा पेपर कठीण गेलाय, आता माझ्या लक्षात येईल टी शर्टने काहीच होत नव्हतं. किंवा गुलाबाचं एक्झाम्पल घ्या, आजपर्यंत मी बघतोय प्रत्येक गुलाबाला काटे आहेत, एखाद्या दिवशी मला एक गुलाब मिळतंय, एक वेगळी प्रजाती नर्सरीमध्ये दिसते ज्याला काटेच नाहीत, झालं माझं स्टेटमेंट आजपासून बंद झालंय. याचा अर्थ काय, प्रोबॅबिलिटी जर विचार केली असेल, प्रोबॅबिलिटीचा अर्थ संभाव्यता. माझं जे काही म्हणणं आहे, माझं जे काही स्टेटमेंट आहे ते कितपत बरोबर येऊ शकेल याची संभाव्यता विचारात घेतली तर ती संभाव्यता, ती प्रोबॅबिलिटी ही सिम्पल एनिमेशनच्या संदर्भात खूपच कमी असते. म्हणजे कारण काय, युनिफॉर्म गोष्ट घडते ना, माझं बरोबर आहे, पण ती गोष्ट का घडते मी कधीच शोधायचा प्रयत्न केला नाही. ऍज कम्पेअर टू जर सायन्स विचार केला तर सायंटिस्ट काय करतात, सफरचंद झाडावरून पडलं पण ते खालीच का पडलंय शोधायचा प्रयत्न करतील. त्यासाठी मग एक रूल ऍप्लिकेबल करतील जो असेल ग्रॅव्हिटीचा, की ग्रॅव्हिटीमुळे प्रत्येक गोष्ट खाली जाते, यामुळे आपण पृथ्वीवर चालू शकतो. पण असा प्रयत्न आपण करत नाही. आणि यामुळे जर सायंटिफिक इंडक्शन म्हणजे इन लॅबोरेटरी किंवा एक सायंटिस्टने सायंटिफिकली विचार करून एखादी गोष्टीचा शोध लावला असेल आणि जर सामान्य माणसाने फक्त त्याच्या युनिफॉर्म एक्सपिरियन्स शोध लावला असेल, यांचं दोघांचं जर वेटेज कम्पेअर केलं तर लक्षात येईल सायंटिफिक इंडक्शन हे मोर रिलायबल आहे ऍज कम्पेअर टू आपण सिम्पल एन्युमिरेशन. म्हणूनच म्हणायचंय सिम्पल एन्युमिरेशनची जी काही प्रोबॅबिलिटी आहे ती खूप कमी आहे. कारण एकदा युनिफॉर्म एक्सपिरियन्स तुमचा ब्रेक झाला की इमिजिएटली तुमचं जे काही स्टेटमेंट आहे, जे काही तुमचं जनरलायझेशन आहे ते सुद्धा ब्रेक होणार आहे किंवा ॲबॉलिश होणार आहे. त्यानंतर याची व्हॅल्यू बघा. अकॉर्डिंग टू बेकन अँड मिल, द प्रोसेस ऑफ सिम्पल एन्युमिरेशन इज अनरिलायबल बिकॉज इट्स व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ एक्सपिरियन्सेस. आता बेकन आणि मिल यांचं म्हणणं काय, की हे जे काही सिम्पल एन्युमिरेशन आहे ते बिनभरवशाचं आहे किंवा त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि याच्यावर जर विश्वास ठेवायचा असेल तर किती एक्सपिरियन्स घेतलेत हे बघा. आता याचं कारण काय लक्षात घ्या, बेकन आणि मिल म्हणतायत जेवढे जास्त तुम्हाला अनुभव असेल तेवढं तुमचं एन्युमिरेशन बरोबर असण्याची शक्यता आहे. कारण काय, मी म्हणतो सूर्य पूर्वेला उगवतोय, मी लहानपणापासून आजपर्यंत रोज सकाळी लवकर उठून बघतोय सूर्य पूर्वेला उगवतोय. अशा वेळी माझ्या एक्सपिरियन्सचा फायदा काय होईल, एखाद्या दिवशी जर सूर्य पश्चिमेला उगवला असेल तर लहानपणापासून आजपर्यंत जेवढी काय वर्ष झाली त्यात एकदा ना एकदा मला ती गोष्ट दिसली असती. म्हणजेच काय, माझ्या युनिफॉर्म एक्सपिरियन्स मध्ये जर एखादी गोष्ट कॉन्ट्ररी असली असती, विरोधी असली असती, तर ती मला ऑब्झर्व्ह करता आली असती. कारण काय, एक्सपिरियन्स माझा जास्त आहे.
जेवढा जास्त एक्सपिरियन्स तेवढी जास्त प्रोबॅबिलिटी ती गोष्ट ऑब्झर्व करण्याची. एक एक्झामचं एक्झाम्पल घेतोय. मी तुम्हाला सांगितलं तुमची ओपन बुक टेस्ट आहे, त्याच्यासाठी ABC नावाची 3 पुस्तकं मी तुम्हाला सांगणार आहे, त्यातीलच क्वेश्चन असतील. आता एखादा मुलगा आहे जो खूप कॉन्फिडंट आहे, तो म्हणतोय नाही मी फक्त ए नावाचं पुस्तक घेऊन जाईल, आणि दुसरा एक विद्यार्थी तो काय म्हणतोय, सरांनी सांगितलंय 3 पुस्तकातले प्रश्न येऊ शकतात, मग ABC घेऊन जातोय. मग जर आता मी प्रश्न विचारल्यानंतर आन्सर शोधायची जर ॲबिलिटी घेतली तर कोणात जास्त असेल, त्या स्टुडंटकडे असेल ज्याने तिन्ही पुस्तकं आणलीत, ॲज कम्पेअर टू तो स्टुडंट ज्याने फक्त एकच पुस्तक आणलंय. तीच गोष्ट सिम्पल एन्युमरेशनच्या संदर्भात होते. ते ती गोष्ट ती घटना अॅनालाइज करायचा प्रयत्नच करत नाहीत. मग ऍटलीस्ट एक्सपिरियन्स तरी बघूया. जेवढे जास्त एक्सपिरियन्स तेवढं जास्त नॉलेज मिळेल, आणि जेवढं जास्त नॉलेज मिळेल तेवढी त्या गोष्टीला सर्टनिटी येईल, असं बेकन आणि मिलला वाटतं. पण ही गोष्ट सुद्धा काही प्रमाणात चुकीची ठरू शकते. कारण काय, फक्त एक्सपिरियन्स पेक्षा तो एक्सपिरियन्स योग्य दिशेने असणं सुद्धा आवश्यक आहे. आता बघा, ऑल क्रोज आर ब्लॅक याचं एक्झाम्पल घेतोय. मी कुडाळमध्ये गेलो, लक्ष्मीवाडीत कावळे बघितले, नाभारवाडीत कावळे बघितले, हिंदू कॉलनीत गेलो, अजून कुठे गेलो, इंद्रप्रस्थ नगरमध्ये गेलो, सगळ्या ठिकाणी मी बघितले कावळे काळ्या रंगाचे आहेत. आणि मी स्टेटमेंट करतोय, आशिया खंडामध्ये सर्व कावळे काळ्या रंगाचे आहेत. बरोबर आहे का? नाही. कारण काय, माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, पण तो एक्सपिरियन्स योग्य दिशेने आहे का? जर मी एखाद्या कॉन्टिनेंटचा विचार करणार असेल तर माझा एक्सपिरियन्स इंडियामधील पाहिजे, चायनामधील पाहिजे, इतर जे काही देश असतील त्यांच्यामधील पाहिजे, आणि त्यानंतर मी सांगू शकतो एशिया खंडात कावळे काळ्या रंगाचे आहेत. पण इकडे मी काय केलंय, एकाच जागी कुडाळमध्ये राहून फिरत राहिलो आणि आता सांगितलं आता माझ्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे, सर्व कावळे काळ्या रंगाचे आहेत, चुकीचं ठरेल. याचा अर्थ काय, फक्त एक्सपिरियन्स नाही तर त्याच्यात काहीतरी साम्य सुद्धा रिसेम्बलन्स सुद्धा असणं आवश्यक आहे. अजून एक गोष्ट सांगतोय बघा, सिम्पल एन्युमरेशनची. मी सकाळी बाहेर जातोय, एक काळा मांजर मला क्रॉस करतोय, दिवस वाईट गेला. दुसऱ्या दिवशी मी बाहेर पडतोय, एक पांढरा मांजर आडवं गेलाय, दिवस वाईट गेलाय. तिसऱ्या दिवशी काळा आणि पांढरा दोघांचं कॉम्बिनेशन वाला मांजर आहे, ते आडवं जातंय, दिवस वाईट जातोय. आणि मी कन्क्लुजन काय काढतोय, काळं मांजर आडवं गेलं की दिवस वाईट जातोय. बरोबर आहे का? नाही. एक्सपिरियन्स माझ्याकडे कमी आहे का? भरपूर आहे. याच्यावरून काय लक्षात येतं, एक्सपिरियन्स हा योग्य दिशेने पाहिजे. जर चुकीचा काहीतरी बिलीफ घेऊन जर मी एक्सपिरियन्स घेत असेल तर तो चुकीचा ठरेल. म्हणून सिम्पल एन्युमरेशन मध्ये बेकन अँड मिल प्रमाणे जरीही त्यांनी म्हटलं असेल की एक्सपिरियन्स जास्त असेल तर विश्वास ठेवा, अदरवाईज ठेवू नका, तरी पण गोष्ट लक्षात ठेवा, एक्सपिरियन्स योग्य दिशेने आहे का, की योग्य ठिकाणी त्याने एक्सपिरियन्स घेतलाय का, हे सुद्धा चेक करणं महत्वाचं ठरेल. सिम्पल एन्युमरेशनचा पार्ट क्लिअर झालाय का? सिम्पल एन्युमरेशन म्हणजे काय, त्याची कॅरेक्टरिस्टिक काय, आणि नंतर त्याची व्हॅल्यू काय, हे आपण 3 पॉईंट बघितले. हे समजलंय का? समजलं असेल तर मेसेज टाका. काही शंका असेल तरी सुद्धा अनम्यूट करून सांगा किंवा मेसेज टाका. मी एक 10 सेकंद वेळ देतो. ओके. पुढचा पार्ट आहे सायंटिफिक इंडक्शन. सायंटिफिक इंडक्शन हे कम्प्लिटली अपोजिट आहे सिम्पल एन्युमरेशनचा. कारण सिम्पल एन्युमरेशन मध्ये आपण काय करतोय, फक्त आपला एक्सपिरियन्स बघायचा आहे, सलग तीच गोष्ट होते, म्हणजे हीच गोष्ट भविष्यात येईल एवढं सांगून मोकळं व्हायचं. सायंटिफिक इंडक्शन म्हणजे काय, एखादी गोष्ट का घडली शोधायचं आणि त्यासाठी काहीतरी रूल इस्टॅब्लिश करायचा. म्हणजे मी सफरचंदाचं एक्झाम्पल घेतोय. न्यूटनच्या डोक्यावर त्यावेळी सफरचंद पडलं, त्यानंतर सफरचंद त्यांनी न्यूटनने जर खाल्लं असतं आणि तो आपल्या कामाला निघून गेला असता तर ग्रॅव्हिटीचा शोध त्या काळात तरी लागला नसता, इन फ्युचर कोणतरी लावला असता. याचा अर्थ काय, सायंटिस्ट सुद्धा काही वेळा इंडक्शनचा वापर करतात, ज्या ठिकाणी त्यांचे एक्सपिरियन्स बघणार प्लस ते गोष्टी अॅनलाइज करणार आणि एक रूल इस्टॅब्लिश करणार. मग अशा प्रकारे ज्यावेळी सायंटिस्ट इंडक्शनचा वापर करतात त्यावेळी त्याला म्हणतो आपण सायंटिफिक इंडक्शन. जे बेकन आणि मिलने पण सांगितलंय बघा. बेकन and Mill held that scientific laws are established by a kind of inductive reasoning. They call this process scientific induction. म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं कारण शोधणे, नंतर ते कारण का घडते हे शोधल्यानंतर त्याचा एक रूल इस्टॅब्लिश करणे जो प्रत्येक गोष्टीला ऍप्लिकेबल असेल. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटीचा रूल. सफरचंद खाली पडलं, सफरचंद का पडतं याचं त्याने कारण शोधलं, कारण शोधल्यानंतर त्याने एक रूल दिला की ग्रॅव्हिटी किंवा गुरुत्वाकर्षणाचा रूल. आज तो रूल प्रत्येक गोष्टीला ऍप्लिकेबल आहे. याचाच अर्थ काय, अशाच प्रकारे एखादा नियम असेल, एखादी गोष्ट असेल, ते इस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा ग्रॅव्हिटीचं जनरलायझेशन करण्यासाठी ज्यावेळी सायंटिस्ट इंडक्शनचा वापर करतो त्यावेळी त्याला सायंटिफिक इंडक्शन म्हणतो. मग याच्या स्टेजेस कोणकोणते आहेत ते पण बघा. अकॉर्डिंग टू बेकन अँड मिल, दी 4 मेन स्टेजेस ऑफ सायंटिफिक इंडक्शन आर ॲज फॉलोज. पहिली आहे, some instances are observed and it is found that these possess certain common properties. म्हणजे काय, वेगवेगळ्या घटनांचं निरीक्षण केल्यानंतर, ऑब्झर्व्ह केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं इकडे काही ना काहीतरी कॉमन आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट, अ जनरलायझेशन इज फ्रेम अबाउट ऑल दिस इन्स्टन्सेस. याचा अर्थ काय, या ठिकाणी काहीतरी कॉमन आहे हे नंतर त्यांच्या लक्षात येतंय आणि त्यावरून म्हणतात की काहीतरी ही जी काही कॉमन गोष्ट आहे जी प्रत्येक घटनेत दिसतं, त्या कॉमन गोष्टीचा आणि त्या घडलेल्या घटनेचा काही ना काहीतरी संबंध आहे.
मग थर्ड पॉईंट येतो, दी ऑब्झर्व इन्स्टन्सेस आर अनालाइज टू डिस्कवर कॅज्युअल रिलेशनशिप इफ एनी. म्हणजे काय, ती घटना आणि तो कॉमन दिसणारा घटक याच्यात काही संबंध आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. लास्ट स्टेप असेल, सर्टन मेथड कॉल्ड एक्सपेरिमेंटल मेथड आर यूज टू व्हेरीफाय और प्रूव्ह द कॅज्युअल रिलेशनशिप. म्हणजे काय, हा जो घटक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऑब्झर्वेशनला आढळलाय त्याच्यावर एक्सपेरिमेंट करायचे आणि बघायचे खरंच मी जे काही रिलेशन सांगायचा प्रयत्न करतोय ते आहे किंवा नाही. आता याचं एक क्राईम मध्ये एक्झाम्पल देतो. गुन्ह्याच्या दृष्टीने विचार करा, आपल्याकडे मध्यंतरी घटनाच होत्या की मोटरसायकलना आग लावायचे. मग पोलीस बघतायत 10 ठिकाणी मोटरसायकल पेटवलेले आहेत आणि 10ही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय लोक आग विझवण्याचा प्रयत्न करतायत आणि एक माणूस शांतपणे ती गोष्ट ऑब्झर्व्ह करतोय. मग आता पोलीस जनरलायझेशन तयार करतील, ज्या ज्या ठिकाणी घटना घडली त्या त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक माणूस शांतपणे उभा राहिलेला दिसतोय. मग ते काय करणार आहेत, इन्व्हेस्टिगेट करतील आणि म्हणतील या माणसाचा आणि त्या आगीचा काहीतरी संबंध आहे आणि नंतर लक्ष देईल ही केस आहे आर्सनची. आर्सन म्हणजे काय, काही जणांना माहित असेल काही जणांना माहित नसेल. तर या ठिकाणी माणूस काय करतोय, आग लावतो आणि नंतर काय करतो, लोक जी काही झटापट करतात म्हणजे जे काही धडपड करतात ती आग विझवण्यासाठी, त्यावेळी तो ती कंप्लीट प्रोसेस शांतपणे बसून एन्जॉय करत असतो. मग पोलीस काय करतील, त्या माणसाला ताब्यात घेतील, चौकशी करतील आणि आता लास्ट स्टेप व्हेरिफिकेशन. ते कोण करेल, तर ते कोर्ट करेल. कोर्टासमोर माणसाला हजर केलं जाईल, नंतर पुरावे दोन्ही साईडचे हजर केले जातील आणि पुराव्यानुसार कोर्ट ठरवले की त्याने आग. हीच स्टेप सायन्स मध्ये होते. आता एक अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतोय. सायंटिफिक इंडक्शनचे 4 स्टेप. फर्स्ट स्टेप बघा, ऑब्झर्वेशन. फिनले ऑब्झर्व सम येलो फिवर झोन अँड ही फाउंड इन दिस अ सर्टन काइंड ऑफ मॉस्किटो. आता फिनले हा जो काही व्यक्ती आहे किंवा शास्त्रज्ञ आहे त्यांनी येलो सगळ्यात आता स्क्रीन शेअरिंग दिसतंय का, कारण मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. जर फक्त स्क्रीन दिसत असेल, माझा आवाज येत असेल तर फक्त मेसेज करून सांगा. सर्वांना माझा आवाज येतोय का? ओके, तर कंटिन्यू करूया. सायंटिफिक इंडक्शन मधील फर्स्ट स्टेप आहे ऑब्झर्वेशन. इकडे काय झालंय बघा, तर फिनले नावाचा जो काही शास्त्रज्ञ किंवा जो काही व्यक्ती आहे तो येलो फिवर झोन मध्ये गेला. म्हणजे एक तापाची साथ आहे, ती तापाची साथ ज्या ज्या ठिकाणी होती तिकडे हा माणूस गेला आणि फाउंड इन दिस एरियाज सर्टन काइंड ऑफ मॉस्किटो. तो ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा ताप होता त्या त्या ठिकाणी त्याला विशिष्ट प्रकारच्या माश्या किंवा डास दिसले. फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप बघा, जनरलायझेशन. फ्रॉम दिस ऑब्झर्वेशन ही जनरलाइज दॅट wherever there is a yellow fever epidemic, these mosquitoes are present in greater number. मग त्याने दुसरी गोष्ट ऑब्झर्व केली की ज्या ज्या ठिकाणी ताप येतोय किंवा ज्या ज्या ठिकाणी तापाची साथ पसरलेली आहे त्या त्या ठिकाणी अशा प्रकारच्या माश्या मोठ्या प्रमाणात आढळल्या. आता त्याने अनालिसिस केलं आणि त्याने काय फाइंड आउट केलंय बघा, थर्ड स्टेपला, दी बाईट ऑफ दिस मॉस्किटो इज दी कॉज ऑफ येलो फिवर. अशा माशांच्या चावण्यामुळे हा ताप पसरत आहे. मग आता लास्ट स्टेप काय असेल, तर ती गोष्ट व्हेरीफाय करणं. म्हणून त्याने काय केलंय, फोर्थ स्टेपला, एक्सपेरिमेंटल मेथड. Camp Lazier was established. Persons who had not suffered from yellow fever were selected. No one else was allowed to enter into the camp. In 2 months time, 10 of these persons got yellow fever through mosquito bite. So it was established that yellow fever is caused by mosquito bite. आता तुझ्या जागी गेलाय, त्या दिसतंय की माश्या आहेत. मग त्याने जनरलायझेशन केलं, ज्या ज्या ठिकाणी तापाची साथ आहे त्या त्या ठिकाणी या माश्या आहेत. मग अनालिसिस करून लक्षात आलं या माशीच्या चावण्यामुळे किंवा या माशामुळे साथ पसरते. लास्ट स्टेप आली टेस्टिंग करणं. त्याने काय केलं, काही माणसं निवडली ज्यांना अशा प्रकारचा ताप येत नव्हता, त्यांना एका विशिष्ट जागी एका कॅम्प मध्ये ठेवलं आणि 2 महिन्याच्या कालावधीत त्याच्या लक्षात आलं या माणसांपैकी 10 माणसं ज्यांना या माशांचा चावा झालेला आहे किंवा माशामुळे हा ताप आलेला आहे आणि अशा प्रकारे त्याची गोष्ट सिद्ध झाली. मग सायन्स मध्ये हीच गोष्ट करण्यात येईल, एखादी गोष्ट ऑब्झर्व करणं, मग रिलेशन शोधायचा प्रयत्न करणं, मग अनालाइज करणं, ज्यावेळी रिलेशन मिळेल त्यावेळी एखादी टेस्ट करणं आणि ती गोष्ट सिद्ध करणं. आता बघूया सायंटिफिक इंडक्शनची डेफिनेशन काय. Scientific induction is the process of establishing a generalization on the basis of both direct and indirect evidence. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जे काही फिनलेचं एक्झाम्पल बघितलं त्या ठिकाणी फक्त डिरेक्ट एव्हिडन्सच वापरण्यात आलेला होता. याचा अर्थ काय, फक्त ते ज्या काही माश्या आहेत त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करणं प्लस ज्या माणसांना त्या माश्या चावतायत त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करणं, याला आपण डिरेक्ट म्हणायचं. म्हणजे काय, ज्या ज्यावेळी सब्जेक्ट मॅटरशी डिरेक्टली रिलेटेड जी काही गोष्ट असते त्याचं एक्सपेरिमेंट असतं त्याला म्हणायचं डिरेक्ट. पण इकडे इनडिरेक्ट पण आपण म्हणायचं कारण लक्षात घ्या, काही वेळा एखादी गोष्ट सिद्ध करताना इतर सुद्धा मटेरियल आपल्याला मदत करू शकतं. म्हणजे विचार करा, आता एक कायद्याचा विचार केला तर एखादं जर टॅक्सिंग स्टॅच्यूट असेल
कर इम्पोज करणारं किंवा टॅक्स इम्पोजिंग स्टॅच्यूट असेल, ज्याच्या संदर्भात एखाद्या प्रोव्हिजनचा अर्थ लागत नसेल, तर काही वेळा कोर्टाकडून सुद्धा जे काही इतर कर विषयक कायदे आहेत त्यांना रेफर करण्यात येतं आणि नंतर याची जी काही प्रोव्हिजन इंटरप्रिट करायची, अर्थ लावायचा आहे तो लावला जातो. किंवा तुम्हाला आता एका गुन्ह्याचंच एक्झाम्पल देतो. तुमच्यापैकी किती जणांना नांदोस हत्याकांड माहित आहे? मी कोणताही प्रश्न विचारला नाही. तुमच्यापैकी किती जणांनी ऍटलीस्ट नांदोस हत्याकांड ऐकलेलं आहे? जर माहित असेल तर लक्षात घ्या. त्या केसमध्ये काय होतंय, माणसांना घेऊन जायचे, सांगायचे की पैशाचा पाऊस पाडणार आहोत. पैशाचा पाऊस काही पाडत नव्हते. ज्या ज्या माणसांना त्यांनी घेऊन गेले होते त्यांना ते जंगलात मारून टाकायचे. आता या ठिकाणी आय विटनेस एकही नव्हता, म्हणजे कोणताही व्यक्ती असा नव्हता ज्याने प्रत्यक्ष बघितलंय की बाबा हे माणसं अशा अशा प्रकारे या माणसाला मारतात. कारण काय, नेलेल्या प्रत्येक माणसाचा तिकडे खून केला जायचा. मग इकडे डायरेक्ट एव्हिडन्स काही नव्हता. मग इनडायरेक्ट एव्हिडन्स म्हणजे काय, तर काही माणसांना रक्त बघितल्यानंतर वॉमिटिंग सुरू होतं. मग अशा प्रकारची गोष्ट एका आरोपीच्या संदर्भात घडली. नंतर त्या ठिकाणी रोलेक्स प्लेसचे ब्रँडेड वॉच हे आपल्याकडे इन जनरल नव्हते, पण त्यावेळी ते आरोपींकडे आढळले. मग अशा प्रकारचे परिस्थितीजन्य पुरावा इनडायरेक्ट एव्हिडन्स वापरून त्या माणसांचं कन्व्हिक्शन सिक्युअर केलेलं होतं. मग अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण सायन्स बेसवर घेऊ शकतो. एखादी गोष्ट इस्टॅब्लिश करताना ज्या प्रकारे प्रत्यक्ष पुरावा म्हणजे ज्या गोष्टीवर एक्सपेरिमेंट करून जे काही रिझल्ट येत आहेत ते कन्सिडर केले जातात, त्याचप्रमाणे त्या गोष्टी सारख्या इतर गोष्टींवर सुद्धा एक्सपेरिमेंट करून ते रिझल्ट कन्सिडर केले जातात. फर्स्ट एक्झाम्पल बघा, ऑल व्हेल्स आर वॉर्म ब्लडेड. याचा अर्थ काय, जो काही देव मासा आहे तो उष्ण रक्ताचा आहे. इकडे काय करायचंय, देव माशावर एक्सपेरिमेंट करायचे, जे काही रिझल्ट मिळेल त्याला आपण म्हणायचंय डायरेक्ट एव्हिडन्स. इनडायरेक्ट म्हणजे काय, तर देव मासा हा मॅमल्स आहे, सस्तन प्राणी आहे. मग यासारखे इतर प्राणी पण असू शकतात. आपण आहोत, माणूस सस्तन प्राणी आहे, किंवा वाघ असेल, सिंह असेल. मग काय करायचंय, त्यांच्यावर सुद्धा एक्सपेरिमेंट करायचंय आणि काय फिगर आउट करायचंय की इतर मॅमल्स आहेत ते सुद्धा वॉर्म ब्लडेड आहेत. आणि हा जो काही एव्हिडन्स आहे किंवा माणूस जो उष्ण रक्ताचा आहे, ही गोष्ट जी काही सिद्ध झालेली आहे त्याचा वापर करायचा ऑल व्हेल्स आर वॉर्म ब्लडेड ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी. आणि अशाच प्रकारे सायन्समध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट एव्हिडन्सचा वापर करण्यात येतो. पुन्हा एकदा सांगतोय, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे काय, डायरेक्ट म्हणजे जी गोष्ट मला सिद्ध करायची मी त्याच्यावर एक्सपेरिमेंट करतोय. ऑल व्हेल्स आर वॉर्म ब्लडेड असेल, या ठिकाणी मी व्हेल्सवर एक्सपेरिमेंट करणार आहे किंवा त्यांच्या प्रजातीचं ऑब्झर्वेशन करणार आणि ठरवणार ते वॉर्म ब्लड आहेत किंवा नाहीत. इनडायरेक्ट एव्हिडन्स म्हणजे काय, व्हेल हा मॅमल्स आहे, मग त्याचसारखी इतर मॅमल्स असतील त्यांचं सुद्धा ऑब्झर्वेशन करायचं आणि फाइंड आउट करायचं की ते सुद्धा वॉर्म ब्लडेड आहेत. मग एका ठिकाणी व्हेलचं ऑब्झर्वेशन ते वापरायचंय, प्लस इतर मॅमल्सचे जे काही निरीक्षण आहे ते वापरायचंय आणि गोष्ट इस्टॅब्लिश करायची ऑल व्हेल्स आर वॉर्म ब्लडेड. त्याला म्हणायचंय सायंटिफिक इंडक्शन. सायंटिफिक इंडक्शन क्लिअर झालंय का? आपण इकडे सायंटिफिक इंडक्शन म्हणजे काय ते बघितलेलं आहे. त्यानंतर याच्या 4 स्टेप ज्या बेकन आणि मिलने सांगितलेल्या होत्या. एखादी गोष्ट ऑब्झर्व्ह करणं, मग जनरलायझेशन एस्टॅब्लिश करणं, त्यानंतर एक रिलेशन फिगर आउट करायचा प्रयत्न करणं आणि टेस्टिंग करणं हे बघितलं. आणि लास्ट पार्ट होता सायंटिफिक इंडक्शनची डेफिनेशन बघणं. समजलं असेल तर मेसेज करा. एखादा पॉईंट क्लिअर झाला असेल तर मेसेज करा. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. एक साधारण 10 सेकंद थांबूया. ओके, परत सांगू. तर सायंटिफिक इंडक्शन म्हणजे काय, ज्यावेळी इंडक्शनचा वापर सायंटिस्ट करतात त्याच्यावेळी आपण त्याला म्हणायचंय सायंटिफिक इंडक्शन. आता बेकन आणि मिलच्या मते सायंटिफिक इंडक्शनच्या 4 स्टेजेस असतात. पहिली असते ऑब्झर्वेशन. म्हणजे काय, अनेक घटना आपण ऑब्झर्व्ह करायच्या, किंवा जर ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी असेल तर अशा ठिकाणी काय करायचंय, मेटलचे वेगवेगळे सॅम्पल घेऊन आपण ते ऑब्झर्व्ह करायचे. सेकंड स्टेप असेल, त्या मेटल मधून इलेक्ट्रिसिटी जाते की नाही ती बघायची. मग जात असेल तर आपण काय करायचंय, जनरलायझेशन तयार करायचं की मेटल आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत आहे, मेटल मधून इलेक्ट्रिसिटी जात आहे. थर्ड स्टेप काय असेल, रिलेशन इस्टॅब्लिश करणं. म्हणजे मेटल मधून इलेक्ट्रिसिटी का जाते हे आपण फिगर आउट करायचा प्रयत्न करायचा आहे, कारण शोधायचा प्रयत्न करायचा. लास्ट स्टेज असेल टेस्ट करणं, की जसं आपण मी काही मेटलवर टेस्टिंग केलं तर अजून काही मेटल घ्यायचे आणि त्यांच्यामधून सुद्धा इलेक्ट्रिसिटी जाते का, म्हणजे माझं जे काही स्टेटमेंट आहे मेटल मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते हे बरोबर आहे किंवा नाही हे चेक करायचं. आणि जर चेक झालं तर रूल इस्टॅब्लिश करायचा की ऑल मेटल कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. हे झालं सायन्सचे 4 स्टेज. त्यानंतर पुढे आलो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एव्हिडन्स. आता जरी बेकन आणि मिलने सांगितलेलं असेल किंवा मी जे काही एक्झाम्पल दिलं होतं ते तिन्ही जर एक्झाम्पल म्हणजे येलो फिवर झोनचं जर एक्झाम्पल बघितलं तर एक गोष्ट लक्ष देईल, प्रत्येक ठिकाणी आपण डायरेक्ट एव्हिडन्स वापरलाय. मेटल बद्दल करायचं तर मेटलवरच एक्सपेरिमेंट केलंय, पण सायन्समध्ये प्रत्येक वेळी डायरेक्ट एव्हिडन्स वापरला जातो असं नाही. काही वेळा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही गोष्टी वापरल्या जातात. त्याचा अर्थ काय, एक म्हणजे ती गोष्ट जी आहे त्याचं ऑब्झर्वेशन करणं आणि त्याच्यावर डायरेक्टली एक्सपेरिमेंट करणं. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय, त्याच्या सारख्या गोष्टी पण ती नव्हे. म्हणजे विचार करा, मी मॅमल्सचं एक्झाम्पल का देतो, तर जर व्हेलचा विचार केला असेल तर व्हेल उष्ण रक्ताचा काय आहे याचा जर शोध घ्यायचा असेल तर व्हेलवर एक्सपेरिमेंट त्याने केलंच, पण त्यावेळी काय केलंय, मॅमल्स म्हणजे काय, माणूस आला असेल, इतर प्राणी असेल ज्यांना आपण सस्तन मानतो त्यांच्यावर सुद्धा त्यांनी एक्सपेरिमेंट केलं आणि त्यांच्यावर जे काही एक्सपेरिमेंट झालं, जे काही इस्टॅब्लिश झालेलं आहे त्याचा आपल्याला वापर करता येईल ऑल व्हेल्स आर वॉर्म ब्लडेड हे सिद्ध करण्यासाठी. किंवा एखादा माणूस मोटरसायकल चालवतोय, तो पडलाय,
मग आपण बेसिकली काय मानू, त्याचा तोल जाऊन पडलेला आहे. पॅरीमीटर काय असू शकतं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, तोल जाणं नंतर ग्रॅव्हिटी मिळतो पडणं. पण ही गोष्ट काय झाली, इनडायरेक्ट झाली. आपण बेसिकली काय बघणार आहोत, फक्त डायरेक्ट मध्ये त्या व्यक्तीचं पडणं आणि इनडायरेक्ट मध्ये काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हल्ल्यामुळे त्या व्यक्तीचं जमिनीवर पोहोचणं. अशा प्रकारे सायंटिफिक इंडक्शन मध्ये दोन प्रकारचे पुरावे वापरले जातील. एक तर प्रत्यक्ष त्या गोष्टीवर जे काही एक्सपेरिमेंट करण्यात येईल ते, आणि दुसरं असेल त्या गोष्टीसारखी इतर गोष्टी त्यांच्यावर पण एक्सपेरिमेंट करायचे आणि त्यांच्यातनं जे काही सिद्ध होतं त्याचाही वापर तुमची मुख्य गोष्ट सिद्ध करण्यासाठी करायचा. म्हणजे जर मी ऑल मॅमल्स आर वॉर्म ब्लडेड म्हटलं असेल आणि जर ऑल व्हेल्स आर वॉर्म ब्लडेड म्हटलं असेल तर व्हेल पेक्षा मॅमल्सचा क्लास हा खूप मोठा आहे. मग जर मी मॅमलच्या क्लास संदर्भात एखादी गोष्ट इस्टॅब्लिश केली तर ती ऑब्व्हियसली मला सपोर्ट करणार आहे त्या क्लासमधील एक मेंबर म्हणजे देव माझा हा सुद्धा उष्ण रक्ताचा ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी. आता क्लिअर झालाय का पॉईंट सायंटिफिक इंडक्शनचा? पॉईंट क्लिअर झालाय का, की अजून शंका आहे? झालाय. पुढे जाऊया. आता आपण बघायचं डिफरन्स सिंपल एन्युमरेशन आणि सायंटिफिक इंडक्शन याच्यात फरक काय, तर फरकाचे चार मुख्य मुद्दे आहेत. पहिला आहे इव्हिडन्स. सिंपल एन्युमरेशन काय म्हणतंय बघा, इव्हिडन्स यूज इन एन्युमरेशन इज प्युअरली डिरेक्ट. आणि सायंटिफिक इंडक्शन काय म्हणतंय, इव्हिडन्स यूज इन दिस एन्युमरेशन कॅन बी बोथ डिरेक्ट अँड इनडिरेक्ट. आता याचा अर्थ लक्षात घ्या. सिंपल एन्युमरेशन म्हणजे सामान्य माणूस ज्यावेळी एखादं स्टेटमेंट करतो, एखादं कन्क्लुजन काढायचा प्रयत्न करतो, त्यावेळी सामान्य माणूस काय करणार आहे, फक्त आपलं ऑब्झर्वेशन म्हणवणार आहे आणि म्हणून त्याला आपण डिरेक्ट म्हणायचं आहे. म्हणजे काय, एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात ज्यावेळी आपण एखादा साक्षीदार जो प्रत्यक्ष ती घटना घडलेली आहे ते बघतो, ते त्या प्रकारच्या एव्हिडन्सला आपण काय म्हणतो, डिरेक्ट. तीच गोष्ट सिंपल एन्युमरेशन मध्ये आहे. मी आजपर्यंत आयुष्यात जी काही गुलाबं बघितली त्या प्रत्येक गुलाबाला काटे होते आणि म्हणूनच मी म्हणतोय प्रत्येक गुलाबाला भविष्यात सुद्धा काटे असतील, याला म्हणायचं डिरेक्ट एव्हिडन्स. इकडे मी काय करतोय, फक्त गुलाब कन्सिडर करतोय, त्याला आलेले काटे कन्सिडर करतोय. पण सायंटिफिक इंडक्शन मध्ये काय करू आपण, तर सायंटिफिक इंडक्शन मध्ये आपण मी फक्त गुलाब कन्सिडर न करता गुलाबा व्यतिरिक्त इतर जे काही घटक असतील ज्यांना काटे आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा एक्सपेरिमेंट कंडक्ट करेन आणि यांच्यामध्ये काही साम्य मिळते का, गुलाबासारखी जी काही फुलं आहेत ज्यांना काटे आहेत त्यांच्याबद्दल कोणती गोष्ट इस्टॅब्लिश करून गुलाबाला काटे का आहेत हे इस्टॅब्लिश करू शकतो का, हे मी बघणार आहे. हाच बेसिक डिफरन्स आहे सिंपल आणि सायंटिफिक मध्ये. सिंपल मध्ये फक्त डिरेक्ट एव्हिडन्स म्हणजेच त्या माणसाचं ऑब्झर्वेशन, निरीक्षण असतं, या व्यतिरिक्त काहीही नसतं. पण सायंटिफिक मध्ये काय, तो ती गोष्ट ऑब्झर्व करणार आहे प्लस त्या सारख्या गोष्टींवर सुद्धा एक्सपेरिमेंट करेल, त्यांचा सुद्धा अभ्यास करेल आणि त्याचा उपयोग ही जी काही गोष्ट मी सिद्ध करायचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी करणार आहे. त्यांचं सेकंड आहे व्हॅल्यू. व्हॅल्यू ऑफ दिस एन्युमरेशन डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ इन्स्टन्सेस ऑब्झर्व. आणि सायंटिफिक इंडक्शन मध्ये बघा, समटाइम्स सिंगल एक्सपेरिमेंट इज सफिशियंट टू इस्टॅब्लिश सायंटिफिक इंडक्शन. याचा अर्थ काय, तर सिंपल एन्युमरेशन मध्ये कधीही त्या गोष्टीचं अनालिसिस, विश्लेषण केलं जात नाही. तर सिंपल एन्युमरेशन बरोबर आहे की चुकीचं आहे किंवा कितपत विश्वासू आहे हे जर फिगर आउट करायचं असेल तर आपल्याला काय बघितलं पाहिजे, त्या माणसाने, सामान्य माणसाने किती गोष्टी ऑब्झर्व केलेल्या आहेत, किती वेळा केलेल्या आहेत, याच्यावरच आपण अवलंबून राहू शकतो. पण सायंटिफिक मध्ये असं नाहीये. सायंटिफिक मध्ये प्रत्येक एक्सपेरिमेंटला एक क्वालिटी असते आणि त्यामुळे लक्षात ठेवायचंय सायंटिफिक इंडक्शनच्या बाबतीमध्ये सिंगल एक्सपेरिमेंट सुद्धा सफिशियंट असू शकतं. एक्झाम्पल बघा, मी मेटलच्या संदर्भात एक स्टेटमेंट केलं, ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. मग त्यानंतर एक आज नवीन मेटल डिस्कवर झालं. मग सायंटिस्टने काय केलं, नवीन मेटलचं एक सॅम्पल घेतलं, त्याच्यावर एक्सपेरिमेंट कंडक्ट केल्याने बघितलं आता त्याच्यातून सुद्धा इलेक्ट्रिसिटी जात आहे. मग माझं स्टेटमेंट जे आहे ते अबाधित राहिलंय की आता सुद्धा आणि भविष्यात सुद्धा प्रत्येक मेटल मधून इलेक्ट्रिसिटी जाईल. इकडे सायंटिस्टने किती एक्सपेरिमेंट केली, एकच. मग इलेक्ट्रिसिटी कंडक्ट झाली का, झाली. मग ते गोष्ट किंवा ते जे काही स्टेटमेंट आहे ते इस्टॅब्लिश झालं. तर लक्षात ठेवायचंय क्वालिटी मध्ये जर कम्पेअर केलं असेल तर त्यामुळे होणार काय, सिंपल एन्युमरेशनला असंख्य वेळा ती गोष्ट ऑब्झर्व करावी लागेल कारण तो कारण शोधत नाहीये, फक्त युनिफॉर्मिटी बघतोय. तर सायंटिस्ट मध्ये किंवा लॅब मध्ये सिंगल एक्सपेरिमेंट सुद्धा तुम्हाला बेस्ट रिझल्ट देऊ शकतो आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. याचं कारण काय, क्वालिटी आहे. तो ते कारण शोधायचा प्रयत्न करतोय. जर त्याच्या पहिल्या अटेम्प्ट जर त्याला कारण मिळालं असेल तर सिंगल एक्सपेरिमेंट सुद्धा सायंटिफिक इंडक्शन इस्टॅब्लिश करण्याचे सफिशियंट आहे. पण व्हॅल्यूच्या सिंपल एन्युमरेशन जर कम्पेअर केलं तर सिंपल एन्युमरेशन मध्ये सिंगल एक्सपेरिमेंट किंवा सिंगल ऑब्झर्वेशन कधीही सफिशियंट आहे असं मानलं जाणार नाही. तिसरं होतं एक्सप्लेनेटरी पॉवर. द एन्युमरेशन डू नॉट अटेम्प्ट टू एक्सप्लेन इट्स ऑब्झर्वेशन. सायंटिफिक मध्ये काय बघा, दिस इंडक्शन ऑलवेज एक्सप्लेन इट्स ऑब्झर्वेशन. याचा अर्थ लक्षात घ्या, सिंपल एन्युमरेशन मध्ये माणूस फक्त साम्य बघतो आणि पुढे काय होणार आहे सांगतो. तो ही गोष्ट का घडली सांगत नाही. आणि जर त्या माणसाला त्या गोष्टीच मागचं जर कारण माहित असेल तर तो एक्सप्लेन करू शकेल का, करूच शकणार नाही. आणि याचमुळे म्हटलेलं आहे की सिंपल एन्युमरेशन कडे एक्सप्लेनेटरी पॉवर नसते. पण ऍज कम्पेअर टू सायंटिफिक इंडक्शन, सायंटिस्ट त्या गोष्टीचं युनिफॉर्मिटी बरोबरच ती गोष्ट का घडते बघतात आणि जर त्या माणसाला त्या गोष्टी मागचं कारण माहित असेल तर तो बेटर पोझिशन मध्ये असेल ती गोष्ट एक्सप्लेन करण्याच्या. लास्ट पॉईंट होता अनालिसिस. इकडे बघा, सिंपल एन्युमरेशन मध्ये देअर इज नो अनालिसिस ऑफ ऑब्झर्व इन्स्टन्सेस. याचा अर्थ काय,
सिंपल एन्युमरेशन मध्ये कधीही ती गोष्टीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जात नाही. सायंटिफिक इंडक्शन तसं आहे का? नाही. तर ऑल दी ऑब्झर्व केसेस आर अनालाइज अँड अनइम्पॉर्टंट केसेस आर इग्नोर्ड. सायंटिफिक इंडक्शन मध्ये ती गोष्ट फक्त अनालाइजच केली जात नाही, तर कोणती गोष्ट रिलेव्हंट आहे आणि कोणती गोष्ट इरिलेव्हंट आहे, म्हणजे कोणती गोष्ट कन्सिडर करायची आणि कोणती गोष्ट कन्सिडर नाही करायची, हे सुद्धा फिगर आउट केलं जातं. म्हणजे बघा, जर एखादा नवीन पक्षी मिळाला असेल तर त्या पक्षावर एक्सपेरिमेंट करताना त्याचं उडणं असेल, चालणं असेल आणि राहणीमान असेल, किंवा त्याला जर माणसासारखं बोलता येत असेल, तर अशा ठिकाणी सायंटिस्टने जे काही ऑब्झर्वेशन नोंदवली त्यातली जी काही कॉमन ऑब्झर्वेशन आहेत, सर्व पक्षी उडू शकतात, हा पक्षी पण उडतोय, इग्नोर केलं जाईल. सर्व पक्ष्यांना चालता येतं, यालाही चालता येतं, इग्नोर केलं जाईल. पण जर त्या पक्षाला माणसासारखं बोलता येत असेल तर ती गोष्ट तो पॉईंट आउट करेल की ही गोष्ट ही जी या पक्षाला इतरांपासून वेगळं बनवते. अशा प्रकारे जर आता मॅमलचं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल घ्या बॅट्सचं, वटवाघळाचं एक्झाम्पल घ्या, ते मॅमल आहे किंवा नाही हे जर चेक करायचंय, तर अशा ठिकाणी वटवाघळाचं उडणं असेल, चालणं असेल, उलटं लटकणं असेल आणि पिल्लांना जन्म देणं असेल, मग कोणती गोष्ट सायंटिस्ट नोट डाऊन करेल? पिल्लांना जन्म देणं. कारण काय, ही जी क्वालिटी आहे पिल्लांना जन्म देणं किंवा त्यांची रिप्रोडक्शन सिस्टीम आहे ती इंडिकेट करते तो मॅमल आहे. म्हणजे उडणं चालणं तर सगळेच पक्षी करतायत. मग अशा प्रकारे एखादं एक्सपेरिमेंट करताना रिलेव्हंट काय इरिलेव्हंट काय, कोणती गोष्ट नोट डाऊन करायची आणि कोणती करायची नाही, ही गोष्ट सायंटिफिक इंडक्शन पाहतं, जी सिंपल एन्युमरेशन मध्ये माणूस करत नाही. पुन्हा एकदा सांगतोय काय फरक आहे तो. सिंपल एन्युमरेशन मध्ये आपला पहिला फरक होता, इव्हिडन्स हा फक्त डिरेक्ट असतो, म्हणजे फक्त तुमचं ऑब्झर्वेशन असतं. सायंटिफिक मध्ये इव्हिडन्स हा डिरेक्ट आणि इनडिरेक्ट असतो. याचा अर्थ काय, आपण ती गोष्ट ऑब्झर्व करतोय प्लस कारण शोधतोय प्लस त्यासारख्या इतर गोष्टी असतील तर त्यांना सुद्धा ऑब्झर्व करा, त्यांच्यावर सुद्धा एक्सपेरिमेंट करा आणि रिझल्ट बघा. व्हॅल्यू दृष्टीने जर विचार केला असेल तर सिंपल एन्युमरेशन मला कमी व्हॅल्यू आहे ऍज कम्पेअर टू सायंटिफिक इंडक्शन. दुसरी गोष्ट, सिंपल एन्युमरेशनची व्हॅल्यू डिपेंड करते किती घटना तुम्ही ऑब्झर्व केलेल्या आहेत. पण सायंटिफिक मध्ये क्वालिटी खूप चांगली असल्यामुळे सिंगल ऑब्झर्वेशन सुद्धा सफिशियंट असू शकतं ती गोष्ट एस्टॅब्लिश करण्यासाठी. एक्सप्लेनेटरी पॉवरचा विचार केला तर सिंपल एन्युमरेशन जर त्याचं कारण विचारात घेतलं तर त्याच्याकडे एक्सप्लेनेटरी पॉवर असणं शक्यच नाहीये. ऍज कम्पेअर टू सायंटिफिक इंडक्शन मध्ये त्याचं कारण शोधल्यामुळे, त्याचा कॉज कन्सिडर केल्यामुळे किंवा रिझन कन्सिडर केल्यामुळे तो इन बेटर पोझिशन आहे ती गोष्ट एक्सप्लेन करण्याच्या. आणि लास्ट होतं अनालिसिस. सिंपल एन्युमरेशन मध्ये अनालिसिस केलं जात नाही. सायंटिफिक इंडक्शन मध्ये ती गोष्ट अनालाइज केली जाते, प्लस आपल्या रिसर्चच्या दृष्टीने, आपल्या स्टेटमेंटच्या दृष्टीने कोणती गोष्ट रिलिव्हंट आहे, कोणती गोष्ट रिलिव्हंट नाही हे सुद्धा फिगर आउट केलं जातं. डिफरन्स क्लिअर झालाय का? क्लिअर झाला तर मेसेज करा, मग आपण अजून एक पॉईंट कव्हर करूया, छोटासा पॉईंट आहे. एक 10 सेकंद वेळ देतोय. क्लिअर झालाय, ओके. नेक्स्ट आहे इलिसिट और हॅस्टी जनरलायझेशन. याचा अर्थ काय, अतताईपणा करून किंवा घाई गडबडीत ज्यावेळी आपण एखादं स्टेटमेंट करतो किंवा पुरेशा पुराव्याशिवाय आपण ज्यावेळी एखादं स्टेटमेंट करतो, जनरलायझेशन करतो, त्यावेळी त्याला म्हणायचं इलिसिट जनरलायझेशन. तेच सिरीज म्हटलंय बघा, दी पॉलिसी ऑफ हॅस्टी जनरलायझेशन इज कमिटेड व्हेन दी स्कोप ऑफ जनरलायझेशन इज टू वाईड कम्पेअर टू एव्हिडन्स इन इट सपोर्ट. याचा अर्थ काय, मी कावळ्यांचं एक्झाम्पल पुन्हा एकदा सांगतोय. सर्व कावळे काळ्या रंगाचे आहेत अशा प्रकारचं वाक्य मला एस्टॅब्लिश करायचंय, पण मी फक्त कुडाळमध्ये फिरतोय आणि कुडाळमधील कावळे ऑब्झर्व करतोय की हे सर्व कावळे कुडाळमधील काळ्या रंगाचे आहेत आणि मी स्टेटमेंट करतोय कम्प्लीट एशियाच्या संदर्भात. बरोबर असेल का? नाही. कारण माझ्या स्टेटमेंटचे जो काही स्कोप आहे, जो पूर्ण एका कॉन्टिनेंटचा आहे, त्याला जर माझ्या एव्हिडन्सशी कम्पेअर केलं तर एव्हिडन्स एका तालुक्यापुरता मर्यादित आहे. मग अशा प्रकारे ज्यावेळी इनसफिशियंट एव्हिडन्स किंवा पुरेसा पुरावा न बघता जर एखादी गोष्ट इस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला, त्याला आपण म्हणायचं इलिसिट जनरलायझेशन किंवा हॅस्टी जनरलायझेशन. एक्झाम्पल बघा, an American novelist spent a few months in Calcutta and then generalized that Indian youth is violent. इकडे काय केलंय, अमेरिकेतील एक साहित्यकार होता जो कलकत्त्यामध्ये राहिला काही महिने आणि त्याने डायरेक्टली स्टेटमेंट केलं, भारतातील प्रत्येक तरुण हा हिंसक आहे. इकडे काय झालंय, तीच गोष्ट झाली जी मी कावळ्यांच्या एक्झाम्पल संदर्भात सांगितली होती. इकडे याने सफिशियंटली अनालिसिस केलं नाही, सफिशियंट एक्सपिरियन्स घेतला नाही. जर तो भारतभर फिरला असता, प्रत्येक शहरात काही महिने राहिला असता आणि नंतर जर त्याने भारतासंदर्भात एखादं स्टेटमेंट केलं असतं तर मे बी ती गोष्ट बरोबर आहे असं मानता आलं असतं. पण इकडे याने काय केलंय, फक्त कलकत्त्यात राहिला आणि जे 2 महिने राहिला त्यावेळी काय घडलं, काय परिस्थिती होती आपल्याला माहित नाही आणि तो म्हणतोय प्रत्येक युथ हा व्हायलंट आहे. हे चुकीचं आहे. कारण काय, एव्हिडन्स जो आहे तो सपोर्ट करत नाही त्याच्या स्कोप ऑफ स्टेटमेंटला. स्टेटमेंट आहे पूर्ण देशासंदर्भात, पण हा राहिलाय एकाच शहरात. मग अशा प्रकारची ज्या ज्या घटना होतील त्याला म्हणायचंय इलिसिट जनरलायझेशन. आता याला शोधायचं कसं तर लक्षात घ्या, या ठिकाणी नंबर ऑफ एक्सपेरिमेंट किंवा नंबर ऑफ इन्स्टन्सेस महत्वाचे नाही, त्याची क्वालिटी महत्वाची आहे. म्हणजे काय, जर एखादं सायंटिफिक इंडक्शन असेल तर अशा ठिकाणी सिंगल एक्सपेरिमेंट सुद्धा तुम्हाला सफिशियंटली माहिती देऊ शकतं. त्याला आपण, म्हणून मला म्हणायचं एवढंच आहे की नंबर ऑफ एक्सपेरिमेंट किंवा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन वरून आपण ते इलिसिट आहे किंवा नाही ठरवू शकत नाही. त्याची क्वालिटी बघणं महत्वाचं आहे. कारण सायंटिफिक मध्ये एक एक्सपेरिमेंट त्याने मेटलवर केलं आणि तो सांगू शकतो या मेटलचा कम्प्लीट क्लास हा एक इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतोय. या ठिकाणी किती एक्सपेरिमेंट केले, एकच.
ऍज कम्पेअर टू सिम्पल एन्युमिरेशन असेल, या ठिकाणी तो असंख्य एक्सपेरिमेंट करतोय, तरी सुद्धा जर ती चुकीच्या दिशेने असतील तर अशा ठिकाणी ती गोष्ट बरोबर आहे सांगता येणार नाही. मग तुम्ही काय करायचंय, एखादी गोष्ट हॅस्टी किंवा इलिसिट आहे किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर त्याने जे काही ऑब्झर्व केलंय ते कन्सिडर करा. ते किती प्रमाणात केल्यापेक्षा कसं केलंय आणि त्याची क्वालिटी काय ही कन्सिडर करायची. जर क्वालिटी त्याच्या स्टेटमेंटला सपोर्ट करत असेल तर फक्त अशावेळी ती गोष्ट बरोबर आहे असं मानायचं आहे. आणि जर ती सपोर्ट करत नसेल किंवा जर ती पुरेशी नसेल तर त्याला आपण इलिसिट किंवा हॅस्टी मानायचं आहे.